74 चिमूर नागपूर विधानसभा मतदारसंघातील चिमूर तालुक्यातील नेरी शहरात सर्व बूथवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक बूथवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। परंतु काही राजकीय पक्षांनी पैसे वाटल्याचा दावा नागरिक करत आहेत। मात्र ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्याकडून नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघ यांनी। पाहूयात। 74 चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये चिमूर नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 223 आणि 219 जे आहे ते बूथ या ठिकाणी आहे। हे मी सध्या आहे नेरी शहरामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये मी आता सध्या उभा आहे। या ठिकाणी आपण जर पाहिले एकंदरीत तर शांततेत मतदान प्रक्रिया जी आहे ती चालू झालेली आहे। दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा सुद्धा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जो डॉक्टर बाबासाहेबांनी जो अधिकार दिला एक मताचा, तो मत आपलं विकल्या जाऊ नये, तो आपला स्वाभिमान असावा। त्यासाठी या ठिकाणी सेल्फी पॉईंटसुद्धा आपण मतदान केंद्र सेल्फी पॉईंटसुद्धा लावलेला आहे। विधानसभेचा उत्सव साजरा करूया 20 नोव्हेंबर 2024 मतदान करूया मतदान केंद्र विधानसभा निवडणूक मला अभिमान आहे मतदान केल्याचा, सर्वांचा हा लोकशाहीचा पाया असल्याचं या ठिकाणी शांततेत चिमूर तालुक्यातील नेरी शहरामध्ये जिल्हा परिषद या परिसरामध्ये शांततेत मतदान आहे। मात्र आपण जर पाहिलं तर एकंदरीत पोलिसांचा सुद्धा इकडे करडी नजर आहे, ठिकठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त लागलेला आहे। त्यामुळे 23 तारीख ही महत्त्वाची असणार आहे। कोण बाजी मारते चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं औचित्याचं ठरणार आहे। कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूरच्या निवडणुकीची महाराष्ट्रात रणधुमाळी आणि आज खऱ्या अर्थानं तो दिवस आलेला आहे। खरं तर 15 दिवस प्रचाराचे आणि आज मतदानाचा दिवस आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षात प्रत्येक गावागावामध्ये एक विशिष्ट माहोल दिसून आपल्याला येत आहे। BJP, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी असे विविध पक्षाचे नागरिक कार्यकर्ते आज आपल्याला रस्त्यावर दिसून राहिले। नेमका उद्देश काय आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आपण हे सगळा माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे। आपण जर पाहिलं तर कोण उमेदवार माझा, कोणता मतदार माझा, अशा पद्धतीनं नेरी शहरात जरा रंगत आपल्याला दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे नेरी शहरामध्ये काल रात्रीपासून राजकीय पक्षांनी, कोणत्या पक्ष हे याची कल्पना नाही, मात्र राजकीय पक्षांनी पैसे वाटल्याचाही नागरिकांचा आरोप आहे। मात्र आम्हाला नाही भेटले असं नागरिकांनी रडकुंडी टोन केलेलं आहे। ज्यांना मिळाले ते खुश आहेत, मात्र ज्यांना नाही मिळाले त्यांचं रडकुंडी टोन आहे। त्यामुळे नेमकं स्वाभिमान कोणाचा आणि नागरिक मतदान करणार कोणाला आणि निवडून कोण येईल हे आपल्याला 23 तारखेला पाहता येणार। आपण जर एकंदरीत पाहिलं तर हा नेरीचा मुख्य मार्ग आहे आणि नेरीच्या मुख्य मार्गावर आपण जर पाहिलं संपूर्ण बाजारपेठेमध्ये कार्यकर्त्यांची रांगा लागल्या आहेत। कोणाला काही जसं ज्याच्या अपेक्षेनं आहे त्या अपेक्षेनं नागरिकांच्या अपेक्षा कार्यकर्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। एवढंच नव्हे तर रात्रभर सुद्धा कोणी झोपले नाही, कोणी जागाले होते तर कोणी पैसे वाटाले होते तर कोणी काही वाटाले होते। अशा पद्धतीची नागरिकांमध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे। ज्यांना मिळाली नाही ते मात्र बोलतात। इकडे एक मतदानाचं बूथ आहे लोकविद्यालय नेरी आणि हा नेरी शहरामध्ये येणारा मुख्य मार्ग आहे। त्यामुळे नेरी शहरात दुहेरी लढत आपल्याला आज माझ्यासोबत काही नेरी शहरातील नागरिक आहेत, भाजपाचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, आज मतदानाचा दिवस आहे? आज मतदान मुक्तपणे चालू आहे आणि पद्धतशीरपणे चालू आहे। कुठलीही दंगा फसाद न होता व्यवस्थितपणे आणि शांत वातावरणात चालू आहे। रात्री पैसे वाटल्याचा आरोप आहे लोकांचा। आज सकाळी बोललं तर आम्हाला मी तुमच्या तोंडातून ऐकत आहोत, आता तुम्ही म्हणत आहात। हो आम्ही नागरिकांची प्रतिक्रिया घेतली, पैसे वाटले म्हणे, पैसे आले नाही म्हणे। नाही ते नाही माहीत, पण आता हे तुमच्या तोंडातूनच मी ऐकत आम्ही नागरिकांची प्रतिक्रिया घेतली। नाही पत्रकार तुम्ही जे आहात नाही का ते बरोबर पाडू निघला किंवा प्रतिक्रिया नाही लोकांची प्रतिक्रिया नाही चुकीचं आहे ना, हे लोकांची प्रतिक्रिया चुकीचं आहे। तुम्ही पत्रकार लोक कुठेही कोणतेही आरोप आम्ही नाही, लोकांची प्रतिक्रिया व्हिडिओ कोणत्या लोकांचे आहेत ना, लोकांची प्रतिक्रिया व्हिडिओ असतील। 1000 रुपये दिले म्हणून कोणते पक्ष माहीत नाही, ते नाही माहीत आपल्याला, नाही माहीत नाही। काहीतरी 1000 रुपये नाही ते काही कल्पना निवडून कोण येईल? बंटी भाऊ कमळ का पाहिजे? कमळ नक्कीच आपण जर पाहिलं तर पैसे कोण वाटले याची कल्पना नाही, मात्र पत्रकाराकडून पाहिजे। आमच्याकडे जो व्हिडिओ आहे, आमच्याकडे जे नागरिकांची प्रतिक्रिया आम्ही थोड्या वेळात लगेच प्रकाशित करणार आहोत। मात्र तत्पूर्वी कुठल्याही पक्षाची याची कल्पना आहे। आपल्यासोबत काही पुन्हा राजकीय पक्षाचे नेते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कोण येईल कोण वाटते? सध्या काँग्रेसवाल्याचा आहे आणि काँग्रेसवाल्याची पण सांगता येत नाही। रात्री जे आहे कारण आपल्या डोळ्यानं पाहिलं तो पैशाचा उलट झालेला आहे ह्या गावात लोकांच्या म्हणण्यावरून, आमच्या वादामध्ये। तर लोकांची
त्यांचा असं कौल चालू काँग्रेस निघाला पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर कोणी बीजेपी कोणी काँग्रेस कोण येईल 23 तारखेला आपल्याला माहीत नक्कीच होणार आहे. 74 चिमूर विधानसभा मतदारसंघात जे आहे ते आता मतदान प्रतिक्रियेला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शांततेत मतदान होत आहे. या ठिकाणी 2 बूथ आहेत. जनता विद्यालय नेरी हे नेरी शहरातील मुख्य शाळा आहे आणि या ठिकाणी आता मतदान हे सुरळीत आणि शांततेत चालू. आपण जर पाहिलं तर त्या बाजूला जनता प्राथमिक विद्यालय नेरी येथे सुद्धा एक बूथ आहे आणि तिथे सुद्धा शांततेत मतदानाची प्रक्रिया चालू आहे. मात्र एकंदरीत जर आपण विचार केला मतदानाचा जर विचार केला तर कार्यकर्त्याची गर्दी ही मात्र बाजारात दिसत आहे. मात्र मतदानाच्या ठिकाणी कुठलाही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शांततेत मतदान या ठिकाणी चालू आहे. पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे. आपल्यासोबत काही गावकरी आहेत. भाऊ काय सांगाल आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे? प्रत्येक व्यक्तीने आपलं मतदान करणे गरजेचं आहे. मतदान हा लोकशाहीचा स्तंभ असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मताचा अधिकार बजावला पाहिजे. तो मी सुद्धा बजावलेला आहे. काय वाटतं एकंदरीत वातावरण 74 चिमूर विधानसभा क्षेत्रात आपण खूप जुने धडधडीचे कार्यकर्ते आहात. आपल्याला काय वाटते? परिवर्तनाची लाट आहे आणि या क्षेत्राचं विकास पाहिजे तसा झालेला नाही. ज्या गरजा प्रत्येक व्यक्तींच्या आवश्यक आहेत त्या जीवनमान उंचावणाऱ्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. आमच्याकडे काही नागरिकांची प्रतिक्रिया आली, भाऊ आम्हाला पैसे नाही मिळाले, आमच्या घराजवळ पैसे मिळाले, अशा काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे. त्याबद्दल पूर्णपणे माहिती नाही, परंतु असा काही व्हिडिओ आम्ही आता व्हॉट्सअपवर बघितले. ज्या व्हिडिओवरील व्हॉट्सअपवरून असं वाटते की हा सावळा गोंधळ चालू असावा आणि याला कुठेतरी पायबंद आला पाहिजे, कारण का हा निश्चितपणे गदा आहे लोकशाहीवर. काय वाटतं आपल्याला? आपले लोकप्रतिनिधी 9 वर्षामध्ये विकास केलो म्हणून सर्वत्र या विधानसभेमध्ये चर्चा करतात. विकासाचा महामेरू म्हणून आमचे पंडितभाऊ म्हणतात, परंतु विकास म्हणजे काय याची परिकल्पना त्यांना कळली नसते. आणि जर त्यांनी या क्षेत्रामध्ये विकास जर केला असता तर प्रत्येक मतदारापर्यंत पैशाचा आमिष देऊन मतदान खरेदी केलं नसतं. शिक्षण, आरोग्य याच्या सोयी, मूलभूत सुविधा ज्या होत्या, शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर 50,000 रुपयेसुद्धा देऊ शकले नाही. पीक विम्याचे सुद्धा स्वतः माझ्याकडे शेती अल्पभूधारक, मी शेतकरी असल्यामुळे मी नोंदणीसुद्धा केली. मी वारंवार तक्रार निवारण मध्ये तक्रारसुद्धा केली, परंतु फायदा काहीच मिळाला नाही. तुमचा आरोप भाजपावर पैसे वाटल्याचा, मात्र भाजपाचा आरोप आहे काँग्रेसवर, का काँग्रेसने सुद्धा पैसे वाटले गेले आहेत? नाही, असं कुठलाच एखादी व्हिडिओ दाखवावा किंवा एखादी मतदार दाखवावा. आता सावरगावचा नुकतंच उदाहरण आहे. त्या व्यक्तीनं सरळ आपला व्हिडिओ दाखला आहे आणि त्यांच्यापर्यंत त्यांचे कार्यकर्तेसुद्धा पोचले. त्यांचा आरोप असा होता की बा काँग्रेसवाल्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अपहरण केलं म्हणून, पण आम्ही अपहरण केलंच नाही त्यांचं. नक्कीच धन्यवाद. आपण जर पाहिलं तर पैशाची जिकडे तिकडे राजकीय पक्षाकडून उलाढाल होत आहे.